उपस्थित आपल्या चांदूर रेल्वे शहरातील माजी नगराध्यक्ष गणेश भोवराय, तसेच आपल्या चांदूर रेल्वे नगरीचे माजी नगरसेवक बंडूभाऊ आठवले, आमचे मोठे बंधू बंडूभाऊ भोते, तसेच गुड्डूभाऊ शर्मा, अभिजित भाऊ तिवारी आणि ठाकरे सर, तसेच उपस्थित सर्व पालकवर्ग आणि या विशेष ज्यांचा कार्यक्रम आपण पाहण्याकरता आलो ते सर्व बालकवृंद, आज या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच रामायणाचं दर्शन घडवलं. सर्वप्रथम सीताहरण ते रावणाचा वध यापर्यंत सर्व रामायणाची संकल्पना मांडली. सर्व रामायण सर्वांच्या डोळ्यासमोर या मुलांनी आणून दिलं. त्यानंतर झालेले सर्व कार्यक्रम, ते कार्यक्रम पाहून म्हणजे हे वाटलं की बा या कार्यक्रमाकरता किती मोठी मेहनत घेतली. हा कार्यक्रम 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा किंवा 1 तासाचा कार्यक्रम आहे, परंतु यांच्या आईवडिलांनी, या शाळेच्या टीचरनी आणि स्टॉफनी, विशेष करून या बचपन स्कूलच्या संचालिका मीनाक्षीजी राय यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून आमची 2-3 वेळा या कार्यक्रमाबद्दल त्याच्यासोबत चर्चा झाली. कारण त्यांनी प्रतापदादाला बोलावलं होतं, त्यांच्यासोबत संदर्भात चर्चा झाली होती. प्रतापदादा सुद्धा या कार्यक्रमाला येणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांचं येणं झालं नाही. सांगायचं एवढंच की एवढ्या मोठ्या जिद्द आणि चिकाटीनं एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन करणे साधी गोष्ट नाही. फार मोठं कार्यक्रम आहे. चांदूर रेल्वे शहरात एवढं मोठा आयोजन करणं साधी गोष्ट नाही आहे. त्याकरता मी त्यांना धन्यवाद देतो. आणि हे लहान मुलांना आज जो काही यांनी परफॉर्मन्स केला इथे, ते एकदम वाखावण्याजोगता केला. म्हणजे लहान मुलांना, मोठ्या माणसाला आपण एक वेळ तर शिकवू शकतो, पण लहान मुलांना प्रत्येक स्टेप करणं, गाणं समजून घेणं, एवढ्या मोठ्या गाण्या प्रत्येक स्टेपवर त्यांना शिकवणं काही साधी गोष्ट नाही. याकरता त्या पालक वर्गांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली आणि या शाळेचे जे स्टाफ आहे आणि टीचर आहे यांनी सर्वांनी मेहनत घेतली. आणि सांगायचं बोलायचं भरपूर असतं, पण हा बोलाचा स्टेज नाही आहे, हा कौतुक करायचा स्टेज आहे. या सर्व मुलांचे मी मनपूर्वक कौतुक करतो. आणि आज मला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलावलं, त्याकरता या कार्यक्रमाच्या या स्कूलच्या संचालिका मीनाक्षीजी राय आणि स्टाफ आणि सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. जय श्रीराम.